आणि समाजाचं कार्य समाजाचं कष्ट केलं नसतं ते मुलांना फेडावं अशी त्यांची भूमिका आहे. आदर्श त्यांना भूमिका आहे. या शाळेची नावे पहिल्याच दिवशी गणवेशाचं वाटप केलं जात आहे. पाठ्यपुस्तकांचं वाटप केलं जात आहे. त्याचबरोबर स्वागत करत करत आम्ही साहेबांनी आमच्या अडचणी सांगून आणि आमचं थोडंफार स्वार्थ आपल्या शाळेमध्ये उपस्थित राहिलेले आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व मान्यवर त्यांच्या हस्ते आपल्याला मेळाव्यात विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपाचा कार्यक्रम होत आहे. 15 जून शाळेचा पहिला दिवस. माझ्या समवेत वनिताई पवार, गौरव दादा आणि आमचे पाहुणीचे उपसरपंच सत्तावन्न दादा, निमित दादा उपसरपंच, या सर्वांसमावेश आम्ही खेड क्षेत्रमौली केंद्रातून सुमारे 14 शाळांमध्ये शालेय वाटपाचे शैक्षणिक वाटपाचे साहित्याचे आम्ही आज वाटप केलेले आहे. त्यामध्ये सायकली असतील, त्यानंतर मुलांना बॅग्स असतील, बॉटल्स असतील, वह्या असतील, त्यानंतर संगणक असतील, या सर्व साहित्याचे वाटप आम्ही केलेले आहे. येणाऱ्या काळात खेड जिल्हा परिषद गटामध्ये शैक्षणिक दर्जा सुधारून जिल्हा परिषद शाळेचे महत्व कसे वाढेल आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही तेजस्वी अभियान सेमी इंग्लिश मीडियम स्कूल चालू करत आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेमध्ये एक शाळा व्यवस्थापन कमिटीच्या धर्तीवर केंद्र कमिटी आम्ही स्थापन करून त्यासाठी जिल्हा परिषदेमधून प्रत्येक शाळेला साधारणपणे एक 20 लाख रुपयाचा जीपीएस मधून निधी मंजूर करणार आहे. येणाऱ्या काळात कोणत्याही विद्यार्थ्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि 9वी मध्ये जे विद्यार्थी पात्र होतील त्या सर्वांना आम्ही सायकलची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद गटासाठी मी विकासासाठी कटिबद्ध राहील असे अभिवाचन मी जनतेला गेले निवडणुकीच्या काळात दिले होते. त्याच्या प्रतीचे आपल्याला येणाऱ्या 5 वर्षाच्या काळातील 5 वर्षच नाही, इथून पुढे खेडच्या जनतेसाठी अहोरात्र कष्ट आणि काम करण्याचा माझा मानस असून त्यासाठी मला पाठबळ देणारे सुरेश कडकडे असतील, त्यानंतर आमच्या ग्रामपंचायत सदस्य निखिल यादव असतील, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माझे मार्गदर्शक पिंटू दादा गायकवाड यांचे विशेष आभार व्यक्त आणि व्यक्त करतो. धन्यवाद.